बसा. थँक्यू सर. थँक्यू. तुम्हाला मी कर्नाळ्याच्या रिसॉर्ट बद्दल माहिती काढायला सांगितली होती. काय झालं त्याचं पुढे? सर क्लायंटची मीटिंगही झाली आणि खूप सारी इन्फॉर्मेशनही मिळाली. गुड. काय वाटतं तुम्हाला आपल्यासाठी किती फायदेशीर आहे हे डील? सर आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मुंबईपासून जवळ आहे, तरीही शहरीकरणापासून लांब. भरपूर ग्रीनरी, बर्ड वॉचिंग कॅम्प, प्लस जंगल टेंट्स पासून ते ट्री हाऊसेस पर्यंत राहण्याच्या सगळ्या संकल्पना आपण तिथे डेव्हलप करू शकतो. सर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला देश हा मेडिकल टुरिझमसाठी जाणला जातो. म्हणजे भारतात उपचारासाठी येणाऱ्या आणि इथे आराम करण्याची गरज असणाऱ्या लोकांना आपण जर या सगळ्या सुविधा दिल्या तर आय थिंक ते सर्वात जास्त फायद्याचं ठरेल. म्हणजे योगा, नॅचरोथेरपी, नॅचरल लिव्हिंग यावर आपण काही पॅकेजेस डेव्हलप केले पाहिजे. जशी हॉस्पिटलमध्ये त्यांची काळजी घेतली जाते तशीच आपणही त्यांची काळजी घेऊ शकतो आणि त्या सगळ्या सुविधा त्यांना देऊ शकतो. आणि ही गोष्ट आणि ह्या सगळ्या सुविधा जर त्यांना आवडल्या तर भारताबाहेरचे बरेच क्लायंट्स आपण मिळवू शकू सर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की आपण त्यांच्या येण्यापासून जाण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपणच मॅनेज करणार आहोत. आणि यासाठी या सगळ्या सुविधा देण्यासाठी आपण मोठमोठ्या हॉस्पिटलशी टायअप सुद्धा करू शकतो. गुड. हा सर, फक्त प्रश्न एकच आहे की या सगळ्या सुविधा एकाच रिसॉर्टमध्ये नाहीये. म्हणजे एका रिसॉर्टची स्पेशालिटी एक आहे तर दुसऱ्याची वेगळीच. त्यामुळे मला असं वाटतं की आपण या सगळ्या छोट्या छोट्या रिसॉर्ट्सची एक चेन तयार करावी लागेल. रादर या सगळ्या छोट्या रिसॉर्ट्सची आपल्याला एक कमिटी तयार करावी लागेल. या कमिटी समोर आपण आपली संकल्पना मांडली पाहिजे. आपली संकल्पना आपल्याला त्यांना समजून द्यावी लागेल आणि त्यात त्यांचा किती फायदा आहे हे जेव्हा आपण त्यांना सांगू मला असं वाटतं ते सहज तयार होतील सर. सॉरी सर, तुम्हाला जर हे आवडलं नसेल तर? का आवडणार नाही मिस दाभोळकर? तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने सांगितलं की आमच्या डोळ्यासमोर ते चित्र अक्षरशः उभं राहिलं. गुड. तुम्ही असं करा, तुम्ही प्लॅन करा, त्या सगळ्यांना एकत्र आणा आणि पुढच्या 1-2 दिवसात त्यांच्याबरोबरची मीटिंग फिक्स करा आणि जे काही अपडेट्स असतील ते मला कळवत राहा. ओके सर. गुड. मिस दाभोळकर, अमित, व्हेरी गुड. कीप इट अप. थँक्यू सर. थँक्यू सर.